थांब एक मिनिट. अगं बापरे, गळा फाशी मम्मीला. हॅलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइस आता 7:30 वाजत जात आहेत. आमची झोपण्याची सुरू आहे. झोपले का पूर्ण? नाही झोपलो आम्ही अजून. तर चला, पप्पा मम्मी गेलेत रानात, वहिनी कपडे धुत्या. आता मी आवरतो पटकन आणि आज जातो लवकर दुकानात. चला, पहिली हे आज टार्गेट एवढं कंप्लीट करू, मग तुम्हाला भेटू. तर काय झालेलं आहे, आता 9:30 वाजलेले आहेत. चकचकीत सगळं केलेलं आहे. तर चला थोडं आता एडिटिंग करू आणि मग तुम्हाला भेटतो. चला काय जेऊया. आता 12 वाजता झालेले आहेत. आज आहे एवढे जेवचे आहे, चपाती तळल्याल थोडं. चला सुरू करू, खाऊया. डोळण फिळण सगळं हे केलं नव्हतं, नुसतं रख 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 रख, दुसरं काय नाही. तुम्हाला काय हा, तू सगळं तुलाच आहे. अभी मजा आएगा ना भिडो. आम्हाला काय होता नाही, तोंड बघितलं नाही त्रास होते आपल्याला होत नाही ना. वाकून करायचं, वाकून आणि काम होते. वाकलेलं माझं कसं कापलं तर मग पटापटा बांधलं. कोण बांधलं? मी काय म्हणलं, पप्पाला म्हणावं नेट लावा, नाही होत मी. मग काय तुमचा थोडासा इगो पण आहे तुमच्या शरीरात, असा आहे. माझ्याकडे असं होत नाही, काढून टाका तसं. बरं, उद्या मी कापायला जात नाही. बघूया तुम्ही जा मोठी आणलं आलं ह्याला महत्व आहे. कोणी आणलं, पप्पाने आणलं, असं आणलं, काय वाक मारल्यासारखं गेला. इथे जुळवली मी, काय बसलो मध्ये घरात, असं आहे ना. पाणी चालू केलं, पाणी भरलं, सगळे गेले यांचे, परत गेलो घेऊन बघितलं यांचं टाकलं, हिने मध्ये बसले, असं केलं. 2च खोटं केलं सगळ्या मोकळ्याचा, गेल्या होतं निघून. तसं केला असता गहू टाकला, हलवा टाकला, ते परत सगळा लावला व्यवस्थित, सगळी उघडपणे असं असते. आणलं याला महत्व आहे, कसं आणलं काय याला नाही पुढे जाय. हा, मी घरातून बाहेर पडलो नसतो ना तरी मी 3 खेपा केल्याच तेवढ्यात त्यांनी. हा, मी थांबत नव्हतो इथं लावून. काही काढायची गरज तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. मी घरात बसलो असतो, तुम्ही आणून ठेवला असता ना, मग झालं की भेटलं तिथं का 10 वेळा तेच. सॉरी कशाला एवढा आवाज कशाला चढवायचा? काढलंच नसतोस तू. मग काढून नाही, पवन म्हणलं. सॉरी सॉरी मैं मेरे को ऐसा कान का गलत हो गया. कुछ गलत है का मैंने? कोणी पवन नाव सुद्धा काढलं नाही हरभरे. त्याला माझ्या समोर येते विचार. म्हणलं नाही तू, नाही म्हणला तर तू म्हणला का नाही? इकडं माझ्या खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. माझ्याकडे इकडं माझ्याकडे बघ, डोळे इकडं. म्हणलाच का नाही? म्हणलाच का नाही? ते कधी जवळ बोलत नाही. थांब एक मिनिट. अगं बापरे, गळा फाशी मम्मीला. हा, आता इकडली मुडगी येड. मग तीच की काय थांबाय नाही. नवीन स्टाईल वहिनी, इकडं मोरे लागत काय ते शिकलेलं आहे नवीन. भाई साले का खोपड़ी तोड़ साले. इकडली मुडली पण इकडली नाही. हे बघा, दोन्ही वेळा आवाज आले. इकडला आवाज आला नाही. अरे देवा. आता तर म्हणली दुखतंय त्यामुळे समज. गावास स्वतःचाच मेरे किती त्रास झालाय आणि किती काय बाय. गप रडू नका आता. बरं शेती करायची आपल्याला. उठ अजून. बरं आपण गोडे. हे ना मग, हे मम्मी मम्मी आरडच झाली ही लास्ट टाइम ना. इथनं पुढं गव्हाच्या नादाला लागला आहे का नाही. गव्हाचा अंडा. You very चालाक bro. बहुत चालाक. एवढे शेंगा द्या घेऊ. पप्पा केवढे शेंगे द्या, किती वेळा बोलतो प्लीज पप्पा. काय करायचं
हाय हे असलं बघ तुम्हीच काय म्हणले करणार? उद्देशाला घेवडे शंकर पप्पा काय करायचं तुमच्या मनात करा म्हणलं. चेष्टा चालली ते मगापासून हा आवाज- चेष्टा करायला बोलवलंय आवाज वाढतोय ए शाणे असले काय काय दिसते भाजी 2-2 भाज्या काय विषय मला नको 2 एकच दे मला. कशी ह्याची ते भुंगी दिसते ही. भुंगी ते भोंगी नाही मुळीची एवढे काय आणले हे, काय त्यातनं भाजीतनं पडलं. भाजीतनं पिसोळा भाजीत पिसोळ असतोय तू झाडल्यानंतर आला काय ते बस खायला बस मला 2 बघ. ती मोदक स्पेशल खायचे, खोबरे दादा पप्पाला द्यावा. चपाती स्पेशल, खोबरे काय आवडत नाही भात स्पेशल, आमटी कशाची सकाळी शेवग्याची शेवगा शेवगाची शेंग. सकाळी जमते खावा. हे मनातलं सांगताय का असं दुःख होऊन सांगताय नाही ना. तुला शिळाली का चला हे जे आहे बरं, हाताला ओके सोपा सोडा लागला. फालतू मॅच. शेंगदाण्यासाठी घे. चला गाईज ब्लॉगला इथं संपवतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तले बाय गाईज.